नमस्कार. सर्वांना आवाज येतोय आणि व्हिडिओ क्लिअर दिसतोय? मला कृपया सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कळवलं तर आपल्याला आपला कार्यक्रम सुरू करता येईल. दिसत आहे, धन्यवाद. आवाज आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर असेल तर अजून एखादी कमेंट मला आली, त्या अनुषंगाने आपण सुरू करू शकू. कृपया मला सूचना करावी. सुनील दादा, मला आपण सूचना करा की सुरू करा, त्यानंतर मी बोलायला सुरुवात करेन. आवाज येतोय, फक्त स्क्रीन सरळ करा. ओके, धन्यवाद. आता स्क्रीन रोटेशन करून घेतलेलं आहे मी. आता उभा व्हिडिओ दिसत असेल सगळ्यांना, आणि आवाजही येते. व्हिडिओ ओके आहे? धन्यवाद. व्हिडिओ ऑडिओ दोन्ही ओके आहे. आपल्या कार्यक्रमाची वेळ झालेली आहे. घड्याळात बरोबर 7:30 वाजलेले आहेत. आज श्री भक्तिनगर उपासना मंडळ आणि योग मित्र मंडळ औरंगाबाद या दोहोंच्या संयुक्त विद्यमानं आजची ही प्रवचन सेवा
माझ्याकडे आलेली आहे. याबद्दल या दोन्ही संस्थांमधील जे कोणी आयोजक आहेत, संयोजक आहेत, त्यांना सर्वप्रथम मी मनःपूर्वक धन्यवाद देतो की मला आपण या व्याख्यानाची आज संधी दिली. यात विशेषत्वानं माझ्याशी संपर्कात असणारे आमचे सुनीलदादा कुलकर्णी औरंगाबादचे, त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि म्हणाले, बुवा आपल्याला आपलं एक प्रवचनाची सेवा आमच्या पेजसाठी द्यायची आहे. आणि त्यांनी मला हा विषय दिला, श्री समर्थ रामदास स्वामी चरित्रचिंतन. त्यामुळे आज सुनीलजींच्यामुळे आपल्या सर्वांशी भेटण्याचा हा एक सुंदरसा योग जुळून आलेला आहे. त्यामुळं श्री भक्तिनगर उपासना मंडळ आणि योग मित्र मंडळ औरंगाबाद या दोघांनाही या दोन्ही कार्यकारिणीतील सर्व सदस्यांना, प्रत्येकाची नावं काही मला माहीत नाहीत, पण या सर्वांना परत एकदा मनःपूर्वक धन्यवाद देतो आणि आजच्या आपल्या विषयाला आपण सुरुवात करूया. ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मण्डनं रामचन्द्रं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज आपल्या व्याख्यानासाठी किंवा प्रवचनासाठी देण्यात आलेला जो विषय श्री समर्थ रामदास स्वामींचं चरित्रचिंतन हा आपण बघणार आहोत. सज्जन लक्षात घ्या, आज आपल्या देशाला, आपल्या भारत राष्ट्राला ज्या ज्या विचारांची आवश्यकता आहे ते सगळे विचार राष्ट्राचं उत्थान करणारे, राष्ट्राला प्रेरक ठरणारे, राष्ट्राला गरजेचे ठरणारे जेवढे सगळे विचार आहेत ते सर्व विचार आपल्याला एका समर्थांच्या चरित्रातून आणि त्या चरित्राच्या चिंतनातून मिळतात. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की जेव्हा सगळ्या बाजूंनी एक प्रकारचं काळवंडलेलं वातावरण आपल्या समोर असतं, आपल्या आजूबाजूला असतं, जेव्हा सगळं काही संपलंय, सगळं काही बेचिराख झालंय, असं एकंदर वातावरण जेव्हा आपल्या सभोवताली असतं, तेव्हा एखाद्या व्यक्तीनं, एखाद्या मुलानं, एखाद्या माणसानं आपलं समग्र जीवन कसं वेचायला हवं याचा एक विचार आपल्याला श्री समर्थांच्या चरित्रात बघायला मिळतो. त्यासाठी समर्थांचं चरित्र आणि त्या चरित्राचं चिंतन बघणं हे अत्यंत गरजेचं आहे. समर्थांचं चरित्र आपण कुठेही बघू शकतो, पण त्यामागचं एक थोडंफार जे चिंतन आहे त्यावर आज आपला प्रामुख्याने भर असेल. लक्षात घ्या, समर्थांचं चरित्रच पाहायचं असेल तर तुम्ही समर्थांच्या गोष्टीचं पुस्तक, जे की सज्जनगडावर तुम्हाला सहजपणे उपलब्ध होईल, तिथून तुम्ही ते मागवू शकता आणि समर्थांचं चरित्र संपूर्णपणे वाचून घेऊ शकता. पण या चरित्रात हे जे चरित्र समर्थांनी केलं किंवा त्यांचं जे चरित्र घडलं त्यामागचं एक जे चिंतन आहे त्याचा विचार आज प्रामुख्याने आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वाक्य आठवतं. सावरकर नेहमी असं म्हणत की मला माझ्यासमोर नेहमी दोन चित्र दिसतात. एक म्हणजे
इटलीचा उठाव करणारा, इटलीचा क्रांतिकारक जोसेफ मॅझनी, आणि दुसरा म्हणजे महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र धर्म जागृत करणारे आणि इथे या ठिकाणी उठाव करणारे समर्थ रामदास स्वामी. म्हणून सावरकर म्हणत असत की इटलीत जन्माला आलेल्या रामदासास मॅझनी असे नाव देतात, तर महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या मॅझनीस रामदास हे नाव देतात. असं सुंदर प्रकारचं एक वाक्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहून ठेवलेलं आहे. मला वाटतं या वाक्यातून आपल्याला समर्थांचं चरित्र काय याचा नक्कीच उलगडा होईल. आज जेव्हा आपण राष्ट्राचा, धर्माचा, देवाचा, देशाचा विचार करायला लागतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की आजकाल काय झालंय, विदेशामध्ये किंवा परदेशामध्ये 4 एरियांच्या मधनं खूप प्रकारे आणि खूप प्रमाणात संशोधन सुरू आहे. ते 4 एरियाज म्हणजे पहिला मॅनेजमेंट, ज्याला की प्रबंधनशास्त्र असं म्हणतात. दुसरा सेल्फ हेल्प, ज्याला की व्यक्तिविकास असं म्हणतात. तिसरा लीडरशिप, ज्याला की नेतृत्व गुणाचा विकास असं म्हणतात. आणि चौथा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपला एकंदर मानवीय संबंधांचा भाग, ज्याला की आपण इंग्लिशमध्ये रिलेशनशिप या नावाने ओळखतो. या 4 एरियाच्या मधनं आजकाल खूप उहापोह चालू आहे, खूप प्रकारचं संशोधन चालू आहे, खूप प्रकारे लिहिलं जातं, बोललं जातं, वाचलं जातं. तर या 4 एरियांच्या मधनं परदेशात खूप प्रमाणावर संशोधन चालू आहे. आणि मला तुम्हाला हा मुद्दा सांगायचा आहे तो असा की या 4 क्षेत्राचं जे एक उपदेशात्मक सार आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एकमात्र ग्रंथ दिसेल, तो म्हणजे महाभारत हा ग्रंथ. महाभारतासारखा ग्रंथ जगात निर्माण झालेला नाहीये. पण या 4 गोष्टींचा उहापोह जो आज परदेशामध्ये चालू आहे, यावर महाभारतात एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं मिळेल. पण जेव्हा आपण महाभारताच्या पलीकडे जाऊ, महाभारताच्या पलीकडे डोकावू, त्यातील सगळ्या कथा वगळून टाकू आणि महाभारतातल्या उपदेशाचं सार जेव्हा एकत्र करू, तेव्हा एका अलौकिक ग्रंथाकडे आपलं लक्ष जातं. आणि तो ग्रंथ म्हणजे ग्रंथराज दासबोध. या 4ही क्षेत्रांवर भरभरून भाष्य करणारा, या 4ही क्षेत्रांवर असणाऱ्या उपदेशाचा अर्क असणारा एक ग्रंथ म्हणून मी ग्रंथराज दासबोधाकडे बघेन. दासबोधात तुम्हाला नेतृत्व गुणांचा विकास, मानवी संबंधांवर काम, त्यानंतर व्यक्तिविकास म्हणजे सेल्फ हेल्प आणि प्रबंधन म्हणजे मॅनेजमेंट, या 4ही विषयांचा एकंदर सार सर्वस्व तुम्हाला या ग्रंथात बघायला मिळेल. यात मुद्दा असा आहे की राष्ट्रासाठी, देशासाठी, व्यवस्थापनेसाठी, व्यवस्थापकीय दृष्ट्या आज आपल्या प्रवचनाला खूप बडी बडी मंडळी आज हजेरी लावत आहेत. आमचे परमार्थ प्रेमी, परमार्थ बंधू हरिभक्तीपरायण श्रीपादजी मुळे यांना मी सुद्धा सप्रेम नमस्कार करतो आणि जय जय रघुवीर समर्थ करतो. त्याचबरोबर आमच्या निर्मला मावशी आहेत, आमचे हरिभक्तीपरायण भागवताचार्य नंदकुमार महाराज रामदासी आहेत. असे अनेक दिग्गज लोक आज प्रवचनाचा लाभ घेत आहेत. त्या सर्वांना मी मनःपूर्वक नमस्कार करतो आणि आपल्या विषयाकडे आपण पुन्हा एकदा वळूया. तर राष्ट्राला आवश्यक असणारे विचार, प्रबंधन शास्त्राच्या दृष्टीनं, व्यवस्थापकीय शास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत सफल ठरलेले विचार हे एका दासबोधात आणि एका श्री समर्थ चरित्रात आपल्याला पाहायला मिळतात. आमचे अमित गुरुजी नेब, त्यांनाही पुन्हा एकदा नमस्कार करतो. तेही आज लाईव्हच्या माध्यमातून या व्याख्यानाचा लाभ घेत आहेत. तर हे विचार आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर आपल्याला दासबोधाकडे बघायला लागेल आणि श्री समर्थांच्या चरित्राकडे बघायला लागेल. यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे बघा की श्री समर्थांच्या जीवनाकडे बघण्याची जेव्हा आपण आपली दृष्टी वळवतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की सर्वत्र अंधकार पसरलेला असताना, सर्वत्र कार्यासाठी, देशकार्यासाठी, राष्ट्रकार्यासाठी, देवकार्यासाठी आपलं जीवन उगाळावं, चंदनाप्रमाणे झिजवावं, त्याचा उत्तम आदर्श
उत्तम उदाहरण म्हणून श्री समर्थांचं चरित्र आपण पाहू शकतो. मी फार गोष्टीरूप चरित्राकडे वळणार नाही, त्यामागचं जे महत्वाचं चिंतन आहे ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पण जाता जाता काही गोष्टींचा जो पर्यायानं आपल्याकडे उल्लेख येईल त्यावर आपण प्रकाश टाकत जाऊया. फार पूर्वीच्या बीड प्रांतामध्येच श्री समर्थ रामदास स्वामींचा जन्म झालेला आहे. जेव्हा आपण दासायन नावाच्या ग्रंथाकडे बघूया, तो ग्रंथ जेव्हा आपण पाहूया, वाचूया, तेव्हा आपल्या लक्षात येईल की या दासायनात असा उल्लेख आहे की फार पूर्वीच्या बीड प्रांतामध्ये जांब या गावाचा समावेश होता, जे की समर्थांचं जन्मगाव आहे. श्री समर्थ जांब या नावानंच ते गाव आज ओळखलं जातं. आता तो गावभाग किंवा ते खेडं, तो गाव जालना जिल्ह्यात आणि घनसांगवी तालुक्यात गेलेला आहे. पण फार पूर्वीच्या या बीड प्रांतातच त्या गावाचा समावेश होत होता. या जांबेतला नारायण ठोसर नावाचा हा मुलगा एक दिवस 10 वर्षांचा असताना हा मुलगा अचानक घरातून गायब झाला, अदृश्य झाला आणि घरातल्या व्यक्तींनी याची शोधाशोध चालू केली. आज घरात बघितलं, माझघरात बघितलं, स्वयंपाकघरात बघितलं, परसदारी बघितलं, ओसरीवर बघितलं, बैठकीत बघितलं, पण कुठेही या नारायणाचा शोध लागेना. आता पूर्वीचा काळ होता, लक्षात घ्या, 450 450 वर्षापूर्वीच्या काळाबद्दल आपण बोलतोय. त्या काळाचं चिंतन आपण पाहतोय. त्यामुळं पूर्वीच्या काळी घरही मोठी होती. आजकालसारखं 1 BHK 2 BHK हा प्रकार नव्हता. महानगरांमध्ये हा सर्रास प्रकार बघायला मिळतो. जाता जाता एक गोष्ट कोट करावीशी वाटते ती अशी की आमच्यासारखे काही लोक जे बीड, जालना, औरंगाबाद आणि तत्सम मेट्रो नसलेल्या शहरांमध्ये राहतात, त्यांचे अजूनही वाडे आहेत, त्यांची अजूनही घरं मोठी आहेत. पण पुण्या मुंबईत जाल, नागपुरात जाल, नाशकात जाल, कोल्हापुरात जाल तर एवढी मोठी घरं आजकाल बघायला मिळत नाहीत. आपला फ्लॅट आणि आपल्या बाजूचा फ्लॅट कोणाचा आहे, तिथे कोण राहतं याची देखील लोकांना माहिती नसते. आणि विशेष एक गोष्ट त्याच्यात नमूद करावीशी वाटते की लोक आपली जी मूळ गावं आहेत त्या मूळ गावातले हवेलीसारखे वाडे विकून पुण्यात 50 लाखाचा, मुंबईत 70 लाखाचा एखादा 1 BHK घेतात आणि त्यात धन्यता मानतात. मग हा खऱ्या अर्थानं कसा भाग आहे तो ज्याचा त्यानं बघायचा मुद्दा आहे असं मला वाटतं कदाचित. पण आपला विषय चालला होता की या नारायणाचा म्हणजे श्री समर्थांचा शोध त्यांच्या त्या मोठ्या घरात सगळीकडे झाला, पण श्री समर्थांचा काही पत्ता लागेल. शेवटी शोध चालू असताना त्यांच्या घरात एक अडगळीची खोली होती, ज्याला की आजच्या भाषेत आपण स्टोअर रूम म्हणतो. अशा स्टोअर रूम मध्ये अडगळीच्या खोलीत या नारायणाची आई म्हणजे राणूबाई या गेल्या आणि तिथे त्यांना ध्यानस्थ अवस्थेत पद्मासन घालून बसलेले श्री समर्थ रामदास स्वामी दिसले. श्री समर्थांनी पद्मासन घातलेलं होतं, डोळे मिटलेले होते, नेत्र मिटलेले होते आणि ते कसला तरी एक विचार घेऊन त्या अडगळीच्या खोलीत बसलेले होते. राणूबाईंनी नारायण भेटलेला पाहिलं आणि त्याला मिठी मारली. नारायणा, बाळा कुठे गेला होतास रे? किती शोधाशोध केली तुझी, कसला एवढा विचार करतोयस, कसली एवढी चिंता करतोयस? तेव्हा हा 10 वर्षांचा नारायण म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी त्यांच्या आईला म्हणजेच राणूदेवीला, राणूबाईंना म्हणतात की आई, अगं मी विश्वाची चिंता करतोय म्हणाले. मी या विश्वाची चिंता करतोय. म्हणजे लक्षात घ्या, मी आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं की समर्थांच्या चरित्राकडे बघण्याची आपली दृष्टी वळवा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की त्यांचं चरित्र काय होतं आणि त्यांच्या चरित्राचं चिंतन करण्याची आवश्यकता काय आहे. 10 वर्षांचा नारायण आईला बोलतो, चिंता करीतो विश्वाची. आई, मी विश्वाची चिंता करतोय म्हणाले. मला माझ्या आजूबाजूचा, जेव्हा आजूबाजूच्या परिस्थितीचा मी विचार करतो तेव्हा दिसतं ते हे की फुटणारी हिंदूंची मंदिरं, पळवून नेले जाणाऱ्या आमच्या लेकीबाळी, बेचिराख झालेला संपूर्ण समाज, संपूर्ण देश, संपूर्ण राष्ट्र आणि आत्मविश्वास गमावलेला संपूर्ण समाज, हे मला दिसतंय.
आता या समाजाचं काय होईल, आता या देशाचं, या 18 वर्षाचा मुलगा हा विचार करत होता, लक्षात घ्या. आणि असा हा विश्वव्यापक विचार जो की आमच्या प्रत्येक संतांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला मिळेल. मग ते समर्थ असोत, वय वर्ष 10 असताना त्यांनी चिंता करीतो विश्वाची हा विश्वविचार मांडला, ज्याला की आपण एक युनिव्हर्सल थॉट म्हणून घेऊ शकतो, वैश्विक विचार त्याला आपण म्हणू शकतो. तसाच विचार आमच्या माऊलींनी मांडला. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे असाय दाने. म्हणजे प्रत्येक संतांचं वाङ्मय तुम्ही बघाल तर भाषा वेगळी असेल, काळ वेगळा असेल, माध्यम वेगळी असतील, लिखाणाच्या पद्धती वेगळ्या असतील, पण विचार एकच आहे, लक्षात घ्यायला हवा. तर असा हा 10 वर्षांचा नारायण, त्यानं त्याच्या सभोवतालची ही एकंदर परिस्थिती पाहिली आणि वय वर्ष 12 लग्नाच्या बोहल्यावरून हा नारायण चालता झाला, निघून गेला, त्यानं पलायन केलं, तो मार्गस्थ झाला. आता आपण लक्षात घ्यायला हवं की बऱ्याच मोठ्या लोकांचं जेव्हा समर्थांवर बोलणं चालू असतं, व्याख्यान चालू असतं, तेव्हा मी पाहतो ते पळाले, त्यांनी धूम ठोकली. हे वाक्प्रचार करण्याची मला वाटतं तेवढीशी आवश्यकता नाहीये. आपण जेव्हा बघतो की त्यांचं जे जीवन आहे, त्यांची जी जीवनी आहे ती किती महत् कार्यांनी भरलेली आहे, त्यांनी किती मोठं कार्य केलेलं आहे. ते एक संत होते, ते एक राष्ट्रपुरुष होते, ते एक महात्मा होते. तेव्हा त्यांच्याबद्दल बोलताना थोडं वक्त्यांनी सुद्धा तारतम्य बाळगायला हरकत नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. असं तो मुद्दा नाही. तर वय वर्ष 10 असताना राष्ट्राची, विश्वाची चिंता करणारा हा मुलगा, हा नारायण, वयाच्या 12व्या वर्षी त्यांचं लग्न ठरलेलं असताना, ते बोहल्यावर उभे असताना तिथून मार्गस्थ झाले. त्यांनी तिथून पलायन केलं, ते धावत सुटले. त्याचं कारण काय? तर मला वाटतं जेव्हा माणूस बोहल्यावर उभा असतो तेव्हा तो पुढल्या क्षणांची कल्पना करून मनातले मनात हसत असतो, त्याला गुदगुल्या होत असतात. पण हा नारायण जो होता ना, तो असा नव्हता, तो यातला नव्हता. थोडक्यात सांगायचं झालं तर तो सामान्य नव्हता, असामान्य व्यक्तित्व त्या नारायणाला लहानपणापासूनच लाभलेलं होतं. त्यानं बोहल्यावरून जे पलायन केलं आणि तो निघाला, याचं कारण भटजींनी उच्चारलेला सावधान नावाचा शब्द त्याने ऐकला आणि त्याच्या लक्षात आलं की मी सावध होण्याचा, मला सावधान होण्याचा हाच तो क्षण आहे. या क्षणी जर मी गुरफटलो, अडकलो, गुंतलो तर कदाचित पुढे चालून मला जो राष्ट्राचा, देशाचा, धर्माचा, देवाचा एक प्रकारे संसार करायचा आहे, तो संसार मला करता येणार नाही, ते कार्य मला करता येणार नाही. त्यामुळं सावधान ऐकून वेळीच सावध झालेला हा नारायण लग्नाच्या त्या बोहल्यावरून, त्या लग्नमंडपातून चालता झाला. कारण त्याला समोर दिसत होती फुटणारी हिंदूंची देवळं, कापल्या जाणाऱ्या गोमाता, पळवून नेल्या जाणाऱ्या लेकीबाळी, बेचिराग झालेला संपूर्ण समाज, संपूर्ण राष्ट्र, हे त्याच्या नजरेसमोर होतं. त्याला यावर काहीतरी ठोस उपाय करायचा होता, त्याला याचा काहीतरी बंदोबस्त करायचा होता, इलाज करायचा होता. त्यामुळं सावधान होण्याचा अचूक क्षण हेरून हा नारायण त्या लग्नमंडपातून निघून गेला. त्यांचंच एक वाक्य आहे स्वतःचं, ते असं म्हणतात, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. आता लक्षात घ्या, 12 वर्षांचा मुलगा या जांबेहून निघाला, म्हणजे मराठवाड्यातून निघाला. तो आला कुठे तर थेट गोदावरीच्या तटाकी, गोदावरीच्या काठी, नाशिक क्षेत्री हा नारायण आला. आणि या नाशिकला ते आले म्हणजे एवढ्या लहान वयात देखील त्यांना या गोष्टीची संपूर्णपणे कल्पना होती की नाशिक नावाचं एक कुठलं तरी एक मोठं क्षेत्र आहे. नाशिक या क्षेत्राला पूर्वीपासूनच एक फार मोठं महत्व आहे, लक्षात घ्या. श्री रामचंद्रांच्या काळापासून नाशिक क्षेत्राचं महत्व आपण ऐकून आहोत, बघून आहोत. या नाशिक क्षेत्री श्री समर्थ रामदास स्वामी आले.
ते जेव्हा नाशिकला आले तेव्हा त्यांनी त्यांच्या वास्तव्यासाठी नाशिकची निवड केली नाही, तर ते कुठे गेले? या नाशिकपासून जवळच एक 10-12 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या टाकळी या गावाची त्यांनी आपल्या ध्यानासाठी किंवा आपल्या पुढील वास्तव्यासाठी निवड केली. या टाकळीला, नाशिकपासून जवळ असलेल्या टाकळीला समर्थ आले आणि तिथे येऊन त्यांनी श्री रामचंद्रांना प्रणाम केला आणि आपली एक जीवितचर्या त्यांनी तिथे ठरवली. रोज ठरलेला जप, 3 गायत्री पुरश्चरण आणि 13 कोटी रामनामाचा जप हा संकल्प समर्थांनी तिथे घेतला, त्या टाकळीमध्ये, नाशिक जिल्ह्यात, नाशिकपासून जवळ असलेल्या. तीन गायत्री पुरस्चरण, 13 कोटी रामनाम जप, रोज ठरलेल्या ग्रंथांचं वाचन, सूर्यनमस्काराचा व्यायाम, सोबत टाकळीवरून नाशिकला जाऊन त्या क्षेत्राच्या ठिकाणी चालू असलेली काही कीर्तनं, प्रवचनं, कथाकार यांची काही कथानकं, भागवत, रामायण, महाभारत याचं श्रवण, सोबतच रोज सूर्यनमस्काराचा व्यायाम, नित्य भिक्षा, या सगळ्या गोष्टी, ही सगळी सवय, ही सगळी शिस्त या नारायणानं वयाच्या 12व्या वर्षापासून, जांब सोडल्यापासून स्वतःला घालून दिली, स्वतःला घालून घेतली. आता तुम्ही मला सांगा, 10-12 वर्षांची मुलं आपल्याही घरात असतात, आपल्या समोर आहे. या नारायणाला वय वर्ष 12चं असताना जेव्हा घर सोडून गेला हा नारायण, तेव्हा तू रोज ठरलेला जप पुरा केलास का? तू रोज सूर्यनमस्कार घातलेस का? तुझा गायत्रीचा जप झाला का? तुझा श्रीरामनामाचा जप झाला का? किंवा तू रोज कुठल्या ग्रंथाचं वाचन केलंस? काय लिखाण केलंस? कुठलं कीर्तन ऐकलंस? कुठलं प्रवचन ऐकलंस? कशाची टिपणं काढलीस? हे सांगणारं कुणी नव्हतं. त्याच्यावर अंकुश ठेवणारा कुणी मोठा माणूस घरचा नव्हता. पण तरी देखील सातत्यानं या नारायणानं वय वर्ष 12 ते वय वर्ष 24 हा सेम टाइम टेबल फॉलो केला. लक्षात घ्या, 12 वर्ष म्हणजे यातून मला तुमच्या समोर एक प्रतिपादन करायचंय, ते असं की जर आपल्याला आयुष्यात महान बनायचं असेल ना, तर असंच माणूस महान बनू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला डेडिकेटेड असावं लागतं, त्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीचं दायित्व घ्यावं लागतं. तेव्हाच तुम्ही महानतेच्या प्रवासात कुठेतरी टिकू शकता. या मुलानं वय वर्ष 12 पासून सेल्फ मेड पर्सनॅलिटी कशी डेव्हलप केली लक्षात घ्या. स्वतःचा मार्गदर्शक बनत गेला, स्वतःचं ग्रुपच भूषवत गेला आणि स्वतःसाठी काही दंडक, काही नियम घालून घेतले. त्यांचंच एक वाक्य आहे की अतिनियम करू नये पण केल्याविणं राहू नये. की जीवनात माणसाला जेवढं होतंय तेवढंच करावं. उगा नियम करायचा, 4 तास पूजा देवासमोर बसलं पूजा करीन, एक दिवस नियम करायचा आणि दुसऱ्या दिवशी सोडून द्यायचा, याला अर्थ नाही. समर्थ म्हणतात अतिनियम करूच नकोस, तुला नाही ना झेपत आहे, जेवढं होतंय तेवढं कर, पण जे करतोयस ते उत्तम पद्धतीनं कर, चांगल्या पद्धतीनं कर. एकदा नियम घेतला तर तो मरेपर्यंत टाकू नकोस. या मुलांना 12व्या वर्षी काही दंडक, काही शिस्त, काही नियम स्वतःला घालून घेतले आणि ते वय वर्ष 24 पर्यंत नवे त्यांच्या जीविताच्या अंतापर्यंत त्यांनी ते नियम प्राणपणानं जपले. लक्षात घ्या, नियम घेणं अवघड नाही, त्याचा प्राणपणानं जपणूक करणं खूप अवघड आहे. आता आम्ही स्वतः समर्थ संप्रदायी आहोत, अनेक समर्थ संप्रदाय आहेत, पण आम्ही समर्थांसारखे नियम पाळू शकत नाही. आज आम्ही तुमच्याशी बोलतोय, एक व्याख्याता म्हणून, एक प्रवचनकार म्हणून, कीर्तनकार म्हणून जेव्हा आम्ही समाजासमोर येतो, कथाकार म्हणून जेव्हा आम्ही समाजासमोर काही गोष्टी बोलतो, तेव्हा स्वतःचं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याला तत्वज्ञान सांगायचं, या मताचा मी स्वतः नाही. पण समर्थांनी जो सूर्यनमस्काराचा नियम घातला, जो नित्य वाचन आणि लिखाण, त्यांचंच वाक्य आहे, दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. हे त्यांचे नियम आहेत की रोज काहीतरी लिहिलं पाहिजे, काहीतरी वाचन केलं पाहिजे, काहीतरी चिंतन मनन केलं पाहिजे, नित्य नूतन सूर्यनमस्कार घातले गेले पाहिजे. हे नियम आम्ही सुद्धा पाळू शकत नाही, पण समर्थांनी ते नियम पाळले.
त्यांचं कौतुक एवढ्यासाठी, त्यांचा आदर्श आपण एवढ्यासाठी घ्यायचा, त्यांच्या चरित्राचं चिंतन आपण एवढ्यासाठी करायचं की या माणसानं नियम घेतला तर तो प्राणपणानं जपला, तो पाळला, त्यामुळं त्यांचं चरित्र हे अनुकरणीय आहे, इम्प्लिमेंट आपण ते करू शकतो. नाहीतर अनेक जीवनी आपल्यासमोर आहेत, पण त्या अनुकरणीय आहेत का याचा आपण थोडा तारतम्यानं विचार करायला हवा. या मुलानं 12 वर्ष हे सगळं केलं. जांबेहून निघाल्यानंतर त्या टाकळी वास्तव्यात त्यांनी 3 गायत्रीची पुरश्चरणं पुरी केली, 13 कोटी रामनामाचा जप पूर्ण केला आणि या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी, श्रीरामचंद्रांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं. लक्षात घ्या, 12 वर्ष अखंड स्वतःनी घडवलं, एक शिस्त आयुष्याला, जीवनाला घालून दिली. लहान वयाच्या लहान असतानापासून एक शिस्त स्वतःला घालून दिली. आज आपण आपल्या मुलांना अशी शिस्त घालवू शकतो का? आणि घातली तरी ते त्या प्राणपणानं त्या शिस्तीचं पालन करतील का? हा विचार आपण सर्वांनी करायला मला वाटतं काही हरकत नाही. समर्थांचं चरित्र का ऐकायचं? आपल्या मुलांना ते का ऐकवायचं? तर त्यामागचं हे कारण आहे. मुलांना आपण हे सांगू शकतो की बघ बाबा, समर्थांसारखं तुला व्हायचं असेल, त्यांच्यासारखं सामर्थ्य प्राप्त करायचं असेल तर तुला त्यांच्यासारखी शिस्त पाळावी लागेल, त्यांच्यासारखे नियम स्वतःला घालून घ्यावे लागतील. भले ते नियम आजच्या कालानुरूप असतील, पण ते तू स्वतःला घालून घेतले पाहिजे. घर सोडल्यापासून 12 वर्षात स्वतःला अनुष्ठानासाठी, साधनेसाठी संपूर्णतः तयार केल्यानंतर, वय वर्ष 24 झाल्यानंतर, भगवत दर्शन केल्यानंतर, भगवत प्राप्ती करून घेतल्यानंतर मग श्री समर्थ निघाले ते देशाटनासाठी, ते या हिंदुस्थानच्या, या भारताच्या तीर्थयात्रेसाठी. वय वर्ष 12 ते 24 साधना झाली, अनुष्ठान झालं, भगवत दर्शन प्राप्त झालं आणि मग समर्थांनी तीर्थ यात्रा करण्यासाठी, देशाटन करण्यासाठी आपला मोर्चा वळवला. वय वर्ष 24 ते वय वर्ष 36 हा संपूर्ण 12 वर्षाचा कालखंड श्री समर्थांनी तीर्थयात्रेत व्यतीत केला. लक्षात घ्या. आता आपल्यासमोर प्रश्न पडतो, 12 वर्ष काय बरं तीर्थाटन केलं असेल समर्थांनी? तर लक्षात घ्या, आपला हा जो देश आहे, आपण खूप भाग्यवान स्वतःला समजायला हवं की आपण एकतर हिंदू धर्मात जन्माला आलो, उच्च धर्मात जन्माला आलो, शिवाय आपल्याला या भरतभूमीत जन्म मिळाला, या आर्यावर्तात जन्म मिळाला. सोबतच 12 वर्ष तीर्थाटनात समर्थांनी का घालवली त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो की हा आपला जो हिंदुस्थान आहे, हा पदयात्रेने कळतो, तीर्थाटनानंच कळतो. नाहीतर हा हिंदुस्थान, हा देश समजावून घेता येत नाही. समर्थांनी नेमकं ती गोष्ट लक्षात घेतली. म्हणजे काय तर तीर्थयात्रेतून बऱ्याच गोष्टी माणसाला कळतात. एक फार सुंदर अभंग आहे, लक्षात घ्या. जाता जाता एक मुद्दा बोलावा असं वाटतो की तीर्थयात्रा ही शक्यतो पायी करावी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. आमच्या श्रीपाद दादांना सांगावंसं वाटतं, आज ते उपस्थित आहेत माझ्या व्याख्यानाला. हा अभंग आपण ऐकला असेल. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेली. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नाही. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेली. हा देश पायी तीर्थयात्रेनं कळतो, असा कळत नाही. आता तुम्ही म्हणाल कसं? तर लक्षात घ्या, जेव्हा माणूस पायी तीर्थयात्रा करतो ना, तेव्हा त्याला या देशाशी एकरूप होता येतं, या समाजाशी एकरूप होता येतं, समाजाच्या अंतरंगातून शिरून बघता येतं. आणि या गोष्टी केवळ आणि केवळ पायी तीर्थयात्रेनं कळू शकतात.
स्लीपर कोचमध्ये बसून एक विविक्षित भाग वरती करून केल्या जाणाऱ्या ज्या असतात त्या तीर्थयात्रा नसतात. तो एक टूर असू शकतो असं माझं स्वतःचं मत आहे. वडापाव खायचा, वडा सांबर खायचं, मसाला डोसा खायचा आणि कुठं चाललाय तर चारधाम करायला चाललाय. असो, आता ही काळाची महती आहे. कालाय तस्मै नमः म्हणायचं आणि गप्प बसायचं. तो आपला मुद्दाही नाही बोलण्याचा. पण काय होतं की जर चुकीच्या गोष्टींवर प्रकाश टाकला नाही तर त्याच गोष्टी बरोबर आहेत असं गृहीत धरून एकंदर या गोष्टी चालत राहतात. त्यामुळे आजकालच्या काळात तुम्ही म्हणाल आजकालच्या काळात कुठं पायी तीर्थयात्रा शक्य आहे? शक्य आहे, तुम्ही करू शकता, फक्त मनात हवं. जर तुम्हाला समर्थांचं चरित्रचिंतन करायचं असेल तर त्यात ही गोष्ट फार महत्वाची आहे की त्यांनी पायी का तीर्थयात्रा केली. तर समाजाच्या अंतरंगातनं मला शिरून पाहता आलं पाहिजे. त्यातूनच मला सभोवतालची देशभरातली परिस्थिती कळेल की नेमकं काय चालू आहे, काय नाही. आज जाता जाता बोलताना थोडासा खेद होतो की आपला देश जर कळायचा असेल तर प्रसिद्धी माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून हा देश कळत नाही. आज दक्षिण भारतात ख्रिश्चनीकरणाचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलंय, लक्षात घ्या. ठिकठिकाणी पदोपदी चर्चेसची निर्मिती झाली आहे, कॉन्व्हेंट स्कूलची निर्मिती झाली आहे, दवाखान्यांची निर्मिती झाली आहे. आणि हे सगळे ख्रिश्चनी भांडगुळ आहेत जे की ज्यांना की सपोर्ट केला जातोय. आणि या ख्रिश्चनीकरणाकडे आपला बराचसा दक्षिण भारत आज झुकतोय, कलतोय. बरं, जाता जाता एक मुद्दा बोला असा वाटतो तो असा की हे ख्रिश्चन लोक इतके महाचॅप्टर आहेत, महाधूर्त आहेत की अत्यंत कावेबाजपणे, अत्यंत गुप्तपणे हे यांचं धर्मांतराचं काम करतात. कसं तर आपला जो आदिवासी समाज आहे, आपला जो पीडित समाज आहे, आपला जो दुर्लक्षित समाज आहे, या समाजाला कुठे शिवणयंत्र दे, कुठे काही पैशाची लालूच दे, त्यांचा कुठे किराणा भरून दे, त्यांना काही अन्नधान्य दे आणि त्यांना आपल्या अंकित करून घे, त्यांचं धर्मांतर करून घे. अशा पद्धतीने यांचं छुपं काम चालू आहे. बरं, जेव्हा आपण थोडा बारीक विचार करायला लागतो ना, थोडा डोळे उघडे ठेवून विचार करायला लागतो ना, तेव्हा आपल्या लक्षात येतं की ख्रिश्चन लोक हे कोणत्या क्षेत्रात शिरलेत हे तुम्ही बघा. जास्तीत जास्त ख्रिश्चन लोक हे शिक्षण माध्यमात शिरलेले. कॉन्व्हेंट स्कूल हे काय आहे तर एक त्यांचा जो क्षेत्र निवडण्याचा जो त्यांचा एक निरीक्षण आहे ते किती करेक्ट आहे बघा. ते कॉन्व्हेंट स्कूलची निर्मिती करतात, आपले पालक आपापल्या मुलांना तिथे घालतात. तिथे हिंदू धर्माचा कुठलाच संस्कार मुलावर होऊ दिला जात नाही. तिथे पूर्णपणे ख्रिश्चनीकरण या मुलांचं केलं जात आहे. म्हणजे आपल्या भारतावर स्वातंत्र्यपूर्व काळात मेकॉले नावाचा एक जो इंग्रज होता, ज्यानं की आपली सगळी शिक्षण पद्धती बदलली, तो एक ठिकाणी असं म्हणतो, इफ यू वॉन्ट टू रूल ओव्हर द इंडिया, गिव्ह देम युअर एज्युकेशन अँड विदिन द पिरियड ऑफ 30 दे फॉरगॉट देमसेल्व्स. म्हणजे काय तर तुम्हाला जर भारतावर अधिराज्य गाजवायचं आहे, सत्ता गाजवायची, अंकुश ठेवायचा आहे, तर त्यांचं जे वैदिक शिक्षण आहे या वैदिक शिक्षणापासून या भारतीयांना दूर करा आणि गिव्ह देम युअर एज्युकेशन. म्हणजे काय तर तुमचं जे ब्रिटिश शिक्षण आहे ते तुम्ही त्यांना द्या, ज्या योगे विदिन द पिरियड ऑफ 30 इयर्स, 30 वर्षांच्या कालखंडात भारतीय माणूस स्वतःला विसरून जाईल. आणि आज नेमकं हे घडतंय, कॉन्व्हेंट स्कूल्समधनं नेमकं हे घडतंय की तिथं आपल्या हिंदू मुलांना, आपल्या मुलांना निव्वळ ख्रिश्चनीकरणाकडे वळवलं जातं. तिथे प्रार्थनेत बायबलचे काही भाग घेतले जातात. त्यानंतर या ख्रिश्चनांचं दुसरं क्षेत्र आहे ते हॉस्पिटल्स. म्हणजे सेवाभाव या एका भावनेतून हे लोक येतात आणि आपल्या लोकांना बाटवून ठेवतात. मदर टेरेसा, अरे तिला संत केलं तुम्ही. संत होण्याच्या लायकीच्या लोकांना संत केलं जातंय हे आपल्या भारताचं दुर्दैव आहे, लक्षात घ्या. त्या बाईला म्हणजे ती कोण, कुठली बाई, तिला भारतरत्न मिळतो
आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा एक क्रांतीवीर ज्यानं की आपल्या घरादाराची होळी केली, ती केवळ या भारताला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी, त्यांच्या भारतरत्नासाठी आम्हाला एवढा संघर्ष करावा लागतो, एवढ्या भिका सरकारकडे मागाव्या लागतात. यापेक्षा दुसरं दुर्दैव, दुसरं दैन्य आपल्या देशाचं. हा अर्धा दक्षिण भारत ख्रिश्चनीकरणाच्या मार्गावर आहे. भारताचा जो उत्तर पूर्व भाग आहे, जी 7 राज्य आहे, आसाम आहे, मणिपूर आहे, मिझोरम आहे, त्रिपुरा आहे, नागालँड आहे, अरुणाचल प्रदेश आहे, ही सगळी 7 राज्य ख्रिश्चनीकरणाच्या वाटेवर आहे. आज आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारं तिरुपतीचं जे बालाजीचं व्यंकटेशाचं मंदिर आहे, तिथं त्या मंदिराच्याच अगदी समोर भव्य चर्चची निर्मिती करण्याचा एक अत्यंत कुटील डाव रचला गेलेला आहे. त्याच्यावर काम सुरू आहे. काय तर केवळ आपल्या देवतेचा तिथे होणारा उदो उदो न देखवला गेल्यामुळे अशा प्रकारचे अत्यंत नीच आणि हीन कृत्य आजच्या राज्यकर्त्यांकडून होत आहे. लक्षात घ्या की आपल्या समाज माध्यमातून, आपल्या टीव्ही चॅनल्समधून आपल्याला हा देश कधी कळत नाही. हा देश कळायचा असेल तर समर्थांनी सांगितलेला पर्यायच आपल्याला निवडावा लागतो, तो म्हणजे तीर्थयात्रा करणे, पायी तीर्थयात्रा करणे. यातून आपण समाजाचा अंतरंग उलगडून बघू शकतो, जवळ जाऊन समाजमनाचा अभ्यास करू शकतो. समर्थांनी 12 वर्षे तीर्थाटना घातली. असे तू हिमाचल या माणसानं तीर्थयात्रा केली, म्हणजे काश्मीरच्या नंदनवनापासून मलयगिरीच्या चंदनवनापर्यंत या देशानं, या माणसानं हा देश पायदळीत उडवला, पायाखालून घातला. समर्थ स्वतः या टाकळीपासून, नाशिकापासून हिमालयापर्यंत गेले. लक्षात घ्या, आजकाल जे साधू लोक आहेत किंवा पूर्वीच्या काळापासून जे साधू लोक आहेत, जे संन्याशी लोक आहेत, नागा साधू, अघोरी साधू, हे लोक देखील हिमालयात एकट्या दुकट्यानं जाण्याचं धाडस करत नाही. कुठलाही साधू हिमालयात एकटा दुकटा जात नाही. पण माझी रामदास माऊली ही इतकी निडर होती, इतकी बेधडक होती की समर्थ स्वतः एकटे हिमालयात गेले, हिमालयापर्यंत गेले आणि त्या हिमालयाचं दर्शन त्यांनी केलं. हा समर्थांचा अधिकार होता. या हिमालयात तुम्हाला सांगतो जाता जाता, या हिमालयात समर्थांना श्वेतमारुतीचं दर्शन झालेलं आहे. या हिमालयात श्वेतमारुतीनं समर्थांना दर्शन दिलेलं आहे, असा उल्लेख आपल्याला त्यांच्या चरित्रात बघायला मिळतो. समर्थांनी हिमालय ते कन्याकुमारी, केरळ हा भाग आपल्या पायाखालून घातला. आणि या दरम्यान त्यांना एक गोष्ट लक्षात आली. आपला विषय सुरू झाला खरा 7:30ला, पण 8:15 होत आलेत. आपल्याला आपल्या वेळेतच आपण चिंतन बघणार आहोत, त्यामुळे निश्चिंत मनाने सर्वांनी ऐका. मी कुठेही आपला सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही. आपल्या वेळेत आपण हा आजच्या व्याख्यानाचा भाग बघणार आहोत. समर्थांना या देशाटानात एक गोष्ट लक्षात आली, ती अशी की मथुरेत भगवंताचा जन्मोत्सव सुरू होता, भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव सुरू होता आणि तिथे हजारोंचा हिंदू समुदाय जमा झालेला होता. या हिंदू समुदायात जल्लोषाचं, आनंदाचं वातावरण होतं, कारण तिथं श्रीकृष्ण जन्मोत्सव सुरू होता. या जन्मोत्सवामध्ये समर्थांना एक अत्यंत वाईट गोष्ट, एक अत्यंत मनाला खटकणारी गोष्ट बघायला मिळाली, ती अशी की या जन्मोत्सवात 50-60 यवन घुसले. या यवनांनी या हजारो हिंदूंच्या समुदायात जमा झालेल्या 15-20 हिंदूंच्या तरण्या बांड मुली निवडल्या, भराभर बाजूला केल्या. त्या मुलींना एका नावेत टाकलं आणि हे यवन, हे म्लेंछ, हे मुसलमान लोक या मुलींना घेऊन बघता बघता निघून गेले. आणि हजारोंचा हा हिंदू समुदाय जो जमा झालेला होता, हा केवळ बघ्याची भूमिका तिथे घेत राहिला, केवळ बघत राहिला. हे पाहून समर्थांना खूप वाईट वाटलं. ते म्हणाले, अरे हा तर संपूर्ण समाज बेचिराज झालाय, संपूर्ण समाज संपलाय. हा समाज काय करू शकेल? ज्याच्या डोळ्यासमोर एवढी मोठी घटना घडते, आमच्या लेकीबाळींना उचलून नेलं जातं, तरी देखील हा समाज कसल्याही प्रकारचा विरोध करत नाही, तर हा समाज काय करू शकेल? सुभाष वझरकर, चालेल, थोडा वेळ वाढविला तरी हरकत नाही, उलट आनंदच होईल. धन्यवाद. तर
समाज कसा दिसला तर आत्मविश्वास गमावलेला हा समाज समर्थांना दिसला. ते म्हणाले या समाजासाठी मला काय करता येईल, या देशातील लोकांसाठी मला काय करता येईल. तेव्हा समर्थांच्या डोक्यात एक योजना ठरली, एक युक्ती त्यांना सुचली. ती अशी, समर्थ म्हणाले आत्मविश्वास गमावलेल्या समाजाला मी एक आराध्य देऊ शकतो म्हणाले. हे आराध्य कोण तर प्रभू श्रीरामचंद्र. आता तुम्ही म्हणाल प्रभू श्रीरामचंद्र आराध्य कसं, तर तेही आपल्याला समजून सांगतो. श्री रामचंद्रांचं जे जीवन आहे ते एक वेगळं जीवन आहे, एक विलक्षण जीवन आहे. श्री रामचंद्र हे पुरुषार्थाचे उपासक आहे. रामरायांचा काळ कसा होता तर दशाननानं, रावणानं, लंकाधिपतीनं देवांना देखील बंदिवासात घातलेलं होतं. गणपतीला काम दिलं होतं गाढवं वाळायचं, वायुदेवाला काम दिलं होतं लंका झाडण्याचं. देवाला त्यानं कामं वाटून दिली होती आणि त्यांनाही बंदिवासात घातलेलं होतं. एकनाथ महाराज वर्णन करतात की गणेश गाढवे वळी, तर असा हा रावण मदोन्मत्त झालेला होता, माजलेला होता. तर या रावणाला धडा शिकवण्यासाठी आणि देवांना बंदिवासातून मुक्त करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी आपल्या पुरुषार्थानं पराक्रम केला आणि यातून सगळ्या देवांची मुक्तता या रावणाच्या बंदिवासातून केली. असं पुरुषार्थी जीवन प्रभू रामचंद्रांचं होतं. समर्थांच्या लक्षात आलं की आपल्याला जर आत्मविश्वास गमावलेल्या समाजाला परत उभं करायचं असेल तर आपल्याला त्यांना एक आराध्य दिलं पाहिजे. आणि ते आराध्य म्हणजे कोण तर प्रभू रामचंद्र. त्यामुळे समर्थच एके ठिकाणी म्हणतात की रक्षिता देवदेवांचा त्याचा उत्साह मांडिला. ज्या माझ्या श्रीरामानं देवांचंही रक्षण केलं त्याचा उत्सव मी मांडतो, त्याचा उत्सव मी करतो. जेव्हा सगळीकडून वातावरण खराब असतं, आभाळ फाटलेलं असतं, तेव्हा कुणीतरी पुरुषार्थी बनणं आवश्यक असतं. समाजानं पुरुषार्थ दाखवणं आवश्यक असतं. आणि हा पुरुषार्थ दाखवण्यासाठी एक आराध्य म्हणून श्री समर्थांनी प्रभू रामचंद्रांचं एक आराध्य सगळ्या समाजासमोर, सगळ्या देशासमोर, सगळ्या राष्ट्रासमोर दिलं. लक्षात घ्या, त्यांच्या चरित्रातला हा अत्यंत एक महत्वाचा आणि एक व्हायटल पार्ट म्हणून आपण याचा विचार करू शकतो. त्यांनी समाजाला सांगितलं की अरे आपण या श्रीरामाचे उपासक आहोत, हा श्रीराम आपला आराध्य आहे, त्यामुळं तुम्ही घाबरू नका, तुम्ही आत्मविश्वास गमावू नका. आता मी काय करू, सगळीकडूनच आभाळ फाटलंय. नो 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 नॉट दॅट. यू कॅन चेंज युअर फ्युचर. तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकता, तुम्ही निश्चितपणे काहीतरी करू शकता. हा आत्मविश्वास समर्थांनी समाज मनात चेतवला. समर्थ स्वतःच म्हणतात की वन्नितो चेतभावा रे चेतविताची चेततो. हे समर्थांचं तत्वज्ञान आहे, लक्षात घ्या. आणि असं आराध्य प्रभू रामचंद्रांचं जेव्हा श्री समर्थांनी सर्व समाजासमोर, देशातल्या लोकांसमोर ठेवलं, तेव्हा त्यांनी यासोबतच एक घोषणा दिली. लक्षात घ्या, ही घोषणा कोणती तर जय जय रघुवीर समर्थ. आता जेव्हा आपण समर्थांच्या या पुरुषार्थी असलेल्या श्रीरामाच्या आराध्याबद्दल विचार करत आहोत, तेव्हा या घोषणेवर देखील थोडंसं चिंतन होणं अपेक्षित आहे. आपल्या सर्वांना समर्थांची घोषणा माहिती आहे, जय जय रघुवीर समर्थ. या घोषणेत देखील किती पुरुषार्थ आहे बघा. जेव्हा तुम्ही बेंबीच्या देठापासून, अंतःकरणापासून ही घोषणा देता, तेव्हा तुमच्या अंगात एक शक्ती संचार झाल्याचा एक भास तुम्हाला होतो. हे या घोषणेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ही घोषणा देखील किती पुरुषार्थी आपण बघू शकतो, लक्षात घेऊ शकतो. सगळ्या संतांवर कोरडे ओढणारे आणि टीका करणारे एक महान सद्गृहस्थ आहेत, ज्यांचं नाव आहे प्राध्यापक नर फाटक. ते देखील एके ठिकाणी प्रांजळपणे कबूल करतात की, ते म्हणतात प्राध्यापक नर फाटक की मी समर्थांबद्दल काही बोलू शकत नाही. जेव्हा समर्थांबद्दल बोलायचं तेव्हा
माझी वाणी किंवा माझी लेखणी ही विराम पावते म्हणाले. कारण वाणीचं देखील कडकडीत ब्रह्मचर्य पाळणारा एकमेव संत मला दिसतो, तो म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी. सगळ्या संतांच्या वाङ्मयात, साहित्यात तुम्हाला जाता जाता ही महत्वाची गोष्ट मुद्दाम सांगतो की सगळ्या संतांच्या साहित्यात, सगळ्या संतांच्या वाङ्मयात तुम्हाला अनेक शृंगारिक उपमा दिसतील, पण श्री समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयात कुठेही एकही शृंगारिक उपमा तुम्हाला बघायला मिळणार नाही. म्हणजे वाणीचं देखील, लेखनाचं देखील कडकडीत ब्रह्मचर्य पाळणारा हा जगावेगळा द्रष्टा असा संत होता. तेव्हा सगळ्या संतांवर ज्यांनी टीका केली ते नरफाटक देखील म्हणतात की वाणीचं ब्रह्मचर्य पाळणारा केवळ एकमात्र संत मला दिसतो, केवळ एकमात्र साहित्यिक मला दिसतो, तो म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी. त्यांच्यावर टीका करण्यासाठी माझी लेखणी कधीच चालू शकत नाही. असं समर्थांचं पुरुषार्थी स्वतःचं जीवन होतं. मी मगापासून तुम्हाला एकच गोष्ट सतत पटवून देण्याचा माझ्या बोलण्यातून प्रयत्न करतोय, तो असा की समर्थांनी जसे ते घराबाहेर पडले, जसा त्यांनी राष्ट्रविचार केला, धर्मविचार केला, लोकविचार केला, समाजविचार केला, देवविचार केला, जसे ते घराबाहेर पडले त्यांनी अनुष्ठान केलं, तीर्थयात्रा केली, 12 वर्ष देशाटन केलं. या सगळ्या कार्यात त्यांनी एक गोष्ट प्राणपणानं केली, ती म्हणजे काय तर नियमांचं पालन. एका ठराविक जीवितचर्येचं, जीवनशैलीचं पालन. त्यामुळं जाता जाता तुम्हाला हे सांगावंसं वाटतं की ज्या व्यक्तीनं स्वतः नुसतं सांगितलं नाही, नुसतं उपदेश देऊन मोकळे झाले नाही, तो आपण म्हणतो ना की लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, तसे समर्थ नव्हते. त्यांनी काय केलं तर आधी केले मग सांगितले. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. प्रयत्नवादाचा सगळ्यात मोठा पुरस्कर्ता जर कुठला संत असेल तर मला वाटतं तो अग्रपूजेचा मान आम्हाला समर्थांनाच द्यावा लागेल, श्री समर्थ रामदास स्वामींनाच द्यावा लागेल. समर्थांनी कुठंही प्रारब्धाचं उदात्तीकरण केलं नाही. त्यांनी प्रयत्नांनाच परमेश्वर असं स्वरूप दिलेलं आहे. प्रयत्न यत्न तो देव जाणावा असंच त्यांनी सगळ्या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. कुठल्याही गोष्टीचं स्वतः आधी पालन केलं आणि मग इतरांना ती गोष्ट करण्यास सांगितली. असं पुरुषार्थी जीवन समर्थांचं होतं. स्वतः ते पुरुषार्थी जीवनानं वागले. त्यामुळं त्यांनी पुरुषार्थी असणाऱ्या श्रीरामाचं आराध्य लोकांसमोर ठेवलं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट श्री समर्थांनी केली ती अशी की पुरुषार्थी रामाचं एक आराध्य त्यांनी समाजाला लोकांना दिलं. त्याचसोबत आदर्श कोण दिला तर बजरंगबलीचा आदर्श त्यांनी दिला. बजरंगबलीचा आदर्श दिला. आराध्य प्रभू रामचंद्र आणि आदर्श बजरंगबली. आता बजरंगबलीचाही किती पुरुषार्थ हे आपण सगळे जाणून आहोत. म्हणजे आत्मविश्वास गमावलेल्या समाजाला चेतविण्यासाठी, उभं करण्यासाठी समर्थांनी प्रभू रामचंद्र आणि मारुतीचा एक आराध्य आणि आदर्श या रूपानं आपल्याशी पुन्हा एकदा परिचय करून दिला. असे तो हिमाचल श्री समर्थांनी प्रभू रामचंद्रांचे मठ आणि श्री मारुतीरायाचे मठ स्थापन केले. एक भक्तिशक्तीचा संदेश समर्थांनी समाजाला दिला, राष्ट्राला दिला, देशाला दिला. मला वाटतं असा भक्तिशक्तीचा विचार मांडणारा केवळ एकच संत आहे, तो म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी. आणि कधी कधी खेदही या गोष्टीचा वाटतो की आपल्या महाराष्ट्राला एवढी मोठी संत परंपरा लाभली असताना जेव्हा यावर्षी 26 जानेवारीला दिल्लीत वारकरी परंपरेचा किंवा संत परंपरेचा चित्ररथ दाखवण्यात आला, तेव्हा गव्हातल्या खड्यासारखं श्री समर्थांना त्यातून वगळून टाकण्यात आलं. आमच्या दासम्हणेच्या माध्यमातून हरिभक्तीपरायण श्रीपाद बुवा असतील, योगीराज बुवा असतील, मी असेल, आमचे कृष्णा बुवा असतील, योगेश बुवा असतील, प्रभंजन असेल, या सगळ्यांनी मिळून आमच्याकडून हे लोण सर्व महाराष्ट्रभर पसरवण्याचा आणि जास्तीत जास्त या गोष्टीचा निषेध करण्याचा लोकांना आव्हान केलं, प्रयत्न केला. पण आपण तिथे कमी पडलो. त्यामुळे त्या चित्ररथावर
श्री समर्थांना आपण पाहू शकलो नाही. वास्तविकतेत संत परंपरेत तुम्ही समर्थांना वगळणं एवढा मोठा अपमान समर्थ भक्तांनी सहन करायला नको होता. परंतु आपल्या निष्क्रियपणामुळे म्हणा किंवा आपल्या दुर्लक्षल्यामुळे म्हणा या घटना वारंवार समर्थांच्या बाबतीत होतात. आपण फक्त समर्थांचं चरित्रचिंतन ऐकता कामा नये, तर जेव्हा जेव्हा समर्थांवर कुणी तेव्हाच समर्थांनी आपल्यासमोर ठेवलेला हा जो पुरुषार्थी विचार आहे तो आपण अंमलात आणू किंवा आपण अंमलात आणला असा त्याचा अर्थ होतो. केवळ समर्थांचे चरित्र ऐकून किंवा व्याख्यानं करून हे होणार नाही. जी समर्थांनी स्वतः सांगितलंय, प्रथम ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपणा सर्व विषयी. सगळ्या बाबतीत माणसानं सावध असलं पाहिजे. यू हॅव टू बी अलर्ट, यू मस्ट हॅव टू बी अलर्ट. तुम्हाला सजग असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे. चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप. समर्थांवरचे आक्षेप तुम्ही फेडले गेले पाहिजेत आपल्याकडून. त्यासाठी समर्थांच्याच भाषेत सांगायचा अभ्यास केला पाहिजे. दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित, अखंड चालनाची करावी समर्थ म्हणतात. सतत चिंतन केलं पाहिजे. आपण काय वाचलं, काय लिखाण केलं, सध्याच्या देश परिस्थिती काय आहे, येणाऱ्या भविष्यातल्या देशासमोरच्या समस्या काय आहेत, राष्ट्रविचार काय आहे, देशविचार काय आहे, धर्मविचार काय आहे, देवविचार काय आहे, या सगळ्या गोष्टींचं चिंतन समर्थांना अपेक्षित आहे. मी आपल्यासमोर बोलत होतो की पुरुषार्थी रामाचा एक आराध्य समर्थांनी आपल्याला दिलं, बजरंगबलीचा एक आदर्श दिला, एक पुरुषार्थी घोषणा दिली, जय जय रघुवीर समर्थ नावाची. काय असतं, समाजाला एक नारा लागतो. जेव्हा समाज आत्मविश्वास गमावतो तेव्हा अशा हतबुद्ध झालेल्या समाजाला एक नारा द्यावा लागतो. तो नारा या घोषणाच्या रूपानं श्री समर्थांनी आपल्याला दिला, जय जय रघुवीर समर्थ. स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा असाच एक नारा आपल्या क्रांतिकारकांनी उराशी बाळगला होता. तो नारा म्हणजे वंदे मातरम, भारत माता की जय. हे वंदे मातरम म्हणत म्हणत लाखो क्रांतिकारकांनी, आज मी जाता जाता हाही उल्लेख करतो की आपल्या भारताला जे स्वातंत्र्य मिळालं, आज आपण स्वातंत्र्य काळात भारताच्या या स्वतंत्र भारतात बसून जे हे कार्यक्रम करू शकतो, हे जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं ते केवळ आणि केवळ चरख्यानं किंवा सूतकताईनं मिळालेलं नाहीये. ठराविक घराण्यातल्या ठराविक लोकांमुळं हे स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये, लक्षात घ्या. तर यामागं असंख्य क्रांतिकारकांचं, ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांचं बलिदान दडलेलं आहे. हा विचार आपण लक्षात घ्यायला हवा. ज्ञात 693 क्रांतिकारक मेले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी मेले. त्यांनी आपल्या घरादाराची होळी केली, लक्षात घ्या. अज्ञात तर कितीही आहेत, ज्याची की आपण गणना करू शकत नाही, असे असंख्य क्रांतिकारक आहेत. तर या क्रांतिकारकांनी एक नारा दिला होता, वंदे मातरम. हा वंदे मातरम नारा देता देता त्यांनी तुरुंगवास भोगला, फटके खाल्ले, बर्फाच्या लादीवर भर थंडीच्या काळात झोपून, उघडं झोपून, पालथं झोपून पाठीवर चापकाचे फटके खाल्ले. वर त्या चापकाच्या फटक्याने जेव्हा रक्त येत होतं, रक्तबंबाळ शरीर होत होतं, तेव्हा हा ब्रिटिश म्हणवणारा आपला शत्रू त्यावर मुठीनं मीठ ओतत होता आणि परत फटके मारले जात होते. हा सगळा एक दयनीय आणि अत्यंत कष्टप्रद प्रवास या कारकांनी कशाच्या जीवावर केला, तर एका या नाऱ्याच्या जीवावर केला, या वंदे मातरमच्या जीवावर केला. पण यातून केलं काय, तर या वंदे मातरम या नाऱ्यांनी त्यांना देशमनात, युवकांच्या मनात, राष्ट्रमनात, समाजमनात एक विचार चेतवता आला. हाच त्यांचा एक आधार होता, हाच त्यांचा एक प्रयत्न होता. तोच प्रयत्न समर्थांनी 450 वर्षांपूर्वी जय जय रघुवीरच्या माध्यमातून केला. हा जो समर्थांच्या सभोवतालचा समाज आत्मविश्वास गमावलेला होता, त्यांना त्यांनी एक घोषणा दिली. ती घोषणा होती जय जय रघुवीर समर्थ. आणि जेव्हा समर्थांनी असे तो हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत 1100 मठ स्थापन केले, या मठावर प्रत्येक ठिकाणी मठपतींची स्थापना केली. त्यांनी आपले स्वतःचे शिष्य तयार केले. आता समर्थांना हा संप्रदायाचा विचार कुठून स्फुरला असेल,
तर जाता जाता मला आपल्यासमोर नमूद करावं असं वाटतं की समर्थ जेव्हा अखिल भारताचं देशाटन करत होते तेव्हा समर्थ शीख संप्रदायाच्या काही गुरूंना भेटले. मला वाटतं मी चुकत नसेल तर अर्जुन सिंगांची आणि समर्थांची भेट झाली होती असं मला वाटतं. ह्याच्यात काही चुकीचं असेल तर मी क्षमा मागतो, पण माझा उल्लेख मला तरी वाटतं की 99% मी योग्य बोलतोय. अर्जुन सिंगांची आणि समर्थांची भेट झाली होती. तर हा जो शीख संप्रदाय होता, मुळात जाता जाता एक गोष्ट बोलतो ती अशी की शीख हा धर्म नव्हे. आजकाल काय झालंय, काहीही गोष्टी पसरवल्या जातात. शीख हा धर्म आहे, बौद्ध हा धर्म आहे, जैन हा धर्म आहे. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य सांगतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, बुद्धाज आर नथिंग बट द रिबेल चाइल्ड ऑफ हिंदूज. माझं स्वतःचं पदरचं वाक्य नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, बुद्धाज आर नथिंग बट द रेबेल चाइल्ड ऑफ हिंदूज. तेव्हा हे धर्म नाही, हे पंथ, हे हिंदू धर्मातलेच उपपंथ. ही शीख संप्रदायाची निर्मिती, शीख पंथाची निर्मिती मला वाटतं हिंदू समाज हा जो शस्त्र चालवण्यास विसरला होता, तर खालसा पंथ या नावाने त्या पंथाची स्थापना झाली. पण तो आपला आज मुळात वस्तुविषय नाहीच आहे. तर या संप्रदायाच्या एकंदर परंपरेवरून समर्थांना आपल्या संप्रदायाचा एक विचार स्फुरला असं मला वाटतं. श्रीनगरमध्ये समर्थांची अर्जुन सिंगांशी भेट झाली होती. श्रीनगर म्हणजे ते काश्मीरमधलं श्रीनगर नाही, हे गढवालमधलं श्रीनगर, म्हणजे उत्तराखंडचा हा भाग, जिथं किती धारी नावाची देवी होती, जिथं किती ढगपुटी झाली, हा तो भाग आहे सगळा. असो, तोही मुद्दा नाही. तर समर्थांनी आपले हे शिष्य, आपले हे महंत या 1100 मठांवर बसवले, लक्षात घ्या. आणि या माध्यमातून त्यांनी अख्खा समाज जागृत केला. आता समर्थांवर नेहमीप्रमाणे बिनबुडाचे जे आरोप होतात त्यात एक महत्वाचा आरोप आहे, त्याचं जाता जाता खंडन करणं मला वाटतं खूप गरजेचं आहे. तो आरोप असा की समर्थ हे ब्राह्मणवादी होते. जेव्हा आता त्याबद्दल असं बोलतो मी की जेव्हा तुम्ही समर्थांचा विचार करता, समर्थांचं चरित्राचं चिंतन करता, तेव्हा तुमच्या एक लक्षात येईल की समर्थांनी 1100 मठ स्थापन केले. मला वाटतं त्यातल्या जवळपास 865 मठांची आज यादी देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. या मठांवर समर्थांनी महंत नियुक्त केले, मठपती नियुक्त केले. आजच मातृसंस्था श्री सज्जनगड रामदास स्वामी संस्थान यांची सगळ्या मठपतींची आणि महंताची एक ऑनलाईन झूम मीटिंग आजच संपन्न झाली. आज सकाळी 9:30 पासून ही मीटिंग चालू होती. या मीटिंगमध्ये मातृसंस्था श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगडचे सर्व अधिकारी स्वामी उपस्थित होते, सर्व मठपती उपस्थित होते. या सगळ्यांची ही मीटिंग उपस्थित आज 800-850 मठांची आज यादी देखील उपलब्ध आहे. आवाज सर्वांपर्यंत नीट पोहोचतोय का? कृपया मला ना कुणीतरी कमेंटमध्ये सांगा की माझा आवाज पोचतोय का. कारण काय झालं की इथे थोडं नेटवर्कचा डिस्टर्बन्स निर्माण झाल्यासारखा दिसतोय मला. इकडे बाहेर थोडा पाऊस चालू आहे, त्या कारणानं काहीतरी अडचण आहे असं मला वाटतं. आवाज आणि व्हिडिओ क्लिअर असेल तर मला तशी कमेंट करा, म्हणजे मला पुढे बोलता येईल. ओके. तर 800-850 मठांची आज आपल्याकडे यादी उपलब्ध आहे. समर्थांनी या मठावर जे मठपती, जे महंत नियुक्त केले, यात अनेक मठपती हे कुणबी समाजाचे आहेत, अनेक मराठा समाजाचे आहेत, अनेक परीट समाजाचे आहेत, अनेक न्हावी समाजाचे आहेत. त्यामुळे तथ्यहीन आरोप समर्थांवर करणं ह्याला काय फारशी अक्कल लागत नाही, मी सांगतो तुम्हाला. आणि हा एक प्रकार सतत चालू आहे. फक्त आपलं एकच काम आहे, आपण जागोजागी या आक्षेपांचं खंडन करत गेलं पाहिजे. तेव्हाच कुठे आपण समर्थांनी दिलेल्या मार्गावर चालतोय असं आपण म्हणू शकतो. तर आपला मुद्दा हा चालला होता की समर्थांनी
समाजाला पुरुषार्थी बनवलं, त्यांच्या घोषणेतून असेल, त्यांच्या या मठ निर्मितीच्या कार्यातून असेल, त्यांच्या एकंदर सगळ्या जीवितचर्येतून असेल. त्यामुळं मला वाटतं आपल्या व्याख्यानाचा 1 तास झालेला आहे. आता आपण थोडा विषय आवरता घेण्याच्या दृष्टिकोनातून बघायला हरकत नाही. समर्थांनी आपल्याला आराध्य दिलं रामचंद्रांचं, आदर्श दिला मारुतीरायाचा, प्रचंड मोठं मठांच्या माध्यमातून कार्य उभं केलं आणि समाज मनाचा हरवलेला आत्मविश्वास या समाजाला परत केला. हे मला वाटतं त्यांच्या जीवनातलं खूप मोठं कार्य आहे. जेव्हा आपण समर्थांच्या चरित्रचिंतनाचा विषय बघत असू तेव्हा बोलण्यासारखं इतकं प्रचंड आहे. म्हणजे मला स्वतःला सुद्धा असं वाटतं आज की विषय सुरुवात केला आणि विषय थांबवावा लागतोय. एका व्याख्यानात 1 तासाच्या समर्थ चरित्रावर चिंतन होऊच शकत नाही. हा स्वतंत्र 3 दिवसाच्या 5 दिवसाच्या व्याख्यानमालेचा मला वाटतं विषय. रोज एक पैलू समर्थ चरित्र चिंतनाचा मांडल्यास त्या विषयाला आपण न्याय देऊ शकतो. पण तरी जाता जाता एकच मुद्दा आपल्यासमोर मांडतो आणि माझा विषय थांबवतो. तो असा, श्रीपाद मुळेंनी आम्हाला एक जाता जाता एक मुद्दा दिलाय की पिवळ्या पुस्तकांवर बोला बुवा. ओके, पिवळ्या पुस्तकांवर एक वेगळा आपल्याला व्याख्यान घ्यावं लागेल बुवा बोलायचं झालं तर. आणि खाया पिया कुछ नाही गिलास तोडा बाराना या पद्धतीचं ते व्याख्यान होईल. पिवळ्या पुस्तकावर बोलण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं. पिवळ्या पुस्तकाची एक चळत माझ्या घरी लागलेली आहे. सगळी पिवळीच पुस्तकं आहेत 10 वाली. पण असो, तोही मुद्दा नाही आजच्या व्याख्यानाचा. तर आपण बघत होतो की एक शेवटचा मुद्दा मला समर्थांचा आपल्यासमोर मांडायचा आहे आणि आपण थांबूया की झालंय असं. समर्थांच्या चरित्राचं जेव्हा आपण चिंतन बघतो तेव्हा मी मगाशी आपल्याला बोलल्याप्रमाणे समर्थ स्वतः आधी तसं वागले आणि नंतर त्यांनी जगाला उपदेश केला. आजकाल होतंय असं की माणूस एखादी डिग्री घेतो, 4 बुकं शिकतो आणि त्याला वाटतं की मला खूप अक्कल आली. एक अहंकार त्याच्यात निर्माण होतो. ज्ञान तुमच्या विद्वत्तेला समाज नक्कीच दंडवत घालेल, नमस्कार करेल, विद्वत्तेला प्रणाम करेल. पण या ज्ञानासोबत पर्यायानं काय होतं तर अहंकार येतो. लक्षात घ्या. 4 बुकं शिकले, त्यानंतर एखादी डिग्री घेतली, एखाद्या विषयाचा अभ्यास झाला की माणसाला वाटतं अरे मला तर काही तोडच नाही. तो समोरच्यावर टीका करायला लागतो. ह्याचं कसं, त्याचं कसं, मतांतर याच्यावर बोलायला लागतो. वर सांगतो काय परत की नाही मला तुमच्यावर बोलायचं नव्हतं, पण मी एक जनरल जे चाललंय त्याच्यावर बोलतो. म्हणजे यातून त्याचा अहंकार टपकतो हे दिसतंय, पण तरी देखील माणूस असा वागतो. मला यातून तुम्हाला या मुद्द्याकडे न्यायचं की समर्थांनी आपल्या दासबोधात 2 फार बहारदार समास लिहिले. त्याच्यातल्या एकाचं नाव आहे मूर्ख लक्षण आणि दुसऱ्याचं आहे पढतं मूर्ख लक्षण. तर आपल्या आजूबाजूला आपल्या भारतभरात आज या 2 जातींची पैदास खूप झाली आहे. एक मूर्ख आणि दुसरे पढतं मूर्ख. समर्थांनी त्याच्यावर लिहिले. पढतं मूर्ख म्हणजे कोणतं, एज्युकेटेड फुल्स. मी आत्ता ज्याच्यावर बोललो, एखादी डिग्री घेणार, 1.5 दिवसातून कोल्हाऊसात एखादी डिग्री घेणार, 4 पुस्तकं शिकणार आणि एवढा अहंकाराने बरबटला जाणार तो की त्याच्या वागण्या बोलण्यात इतका अहंकार दिसणार की माझ्या इतकं ज्ञान कुणालाच नाही. तो स्वतःला समर्थांपेक्षा वर समजणार. पण जेव्हा आपण समर्थांच्या दासबोधातले हे 2 समाज बघायला जाल ना, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपण किती मूर्ख आहोत. समर्थांना माझं आत्मचरित्र कसं कळालं असेल असा एक प्रकारचा विचार आपल्याच मनात येईल. म्हणजे यावरून लक्षात घ्या की समर्थांनी 450 वर्षापूर्वी या लोकांवर कसं बोललेलं आहे, कसं लिहिलेलं आहे, किती समाज मनाचा अभ्यास या माणसानं केला असेल हे आपल्याला यातून लक्षात घेता येतं. तर महत्वाचा मुद्दा यात असाच आहे की
समर्थांना अपेक्षित काय तर असे अहंकारानं बरबटलेले आणि हुशार लोक नकोच आहेत समर्थांना. समर्थांना कार्यकर्ता हवाय. भले त्याला थोडं ज्ञान कमी असू द्या, पण त्यानं काम केलं पाहिजे. काम करणारा कार्यकर्ता हा समर्थांना अपेक्षित आहे. आणि तसं होण्याचा प्रयत्न मला वाटतं आपण करायला काहीच हरकत नाही. जेव्हा आजकाल काय झालंय की हे एज्युकेटेड फुल्स, पढत मूर्ख आणि मूर्ख आपल्या समाजात एवढे निर्माण झालेत की माझं असं मत आहे, मी असं म्हणतो, मला असं वाटतं. अरे तुझं मत कोण विचारतंय? हु आर यू? हु द हेल आर यू? तुला काहीही महत्व नाही. मला असे म्हणजे यावर बोलताना मला वपू काळेंचं एक फार सुंदर वाक्य आठवतं. वपू काळे एक ठिकाणी असं म्हणाले होते की मला काहीतरी जग कळलंय हे सांगण्याचा लोकांना एवढा अट्टहास असतो की विचारू नका म्हणाले. जर तसाच विचार करायला गेलं तर श्री समर्थ रामदास स्वामींनी जेव्हा मनाचे श्लोक रचले, 205 मनाचे श्लोक जेव्हा श्री समर्थांनी रचले, त्याच्यानंतर लिहिण्यासारखं काहीच उरलेलं नाही असं वपू काळे म्हणतात. 205 मनाचे श्लोक जेव्हा समर्थांनी रचले तेव्हा लिहिण्यासारखं जगात काहीच उरलं नाही. पण तरी देखील मला जग कसं कळलंय हे सांगण्याचा जो अट्टहास आहे त्यातून आजपर्यंत वाङ्मय निर्मिती झाली नाही का? तर झालीच आहे. म्हणजे समर्थांपेक्षाही मी काहीतरी वेगळा आहे, त्यांच्यापेक्षाही मला काहीतरी वेगळं आणि खूप जास्तीचं कळतं, हा विचार या लोकांच्या डोक्यात आहे. लक्षात घ्या, या समाज मनात आहे. लक्षात घ्या. अशांना समर्थ म्हणतात पढत मूर्ख. तेव्हा जाता जाता समर्थांनी सांगितल्याप्रमाणे आज आपल्यात जरी समर्थ नसतील तरी समर्थांनी आपल्याला आदेश केलाय, ग्रंथ मात्र धांडोळावा, की तुम्ही माझा ग्रंथ पहा, दासबोध पहा. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी. माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परंतु परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. म्हणजे समर्थांचा आपल्याला आज त्यांच्या चरित्रातून, त्यांच्या चरित्राच्या चिंतनातून काय आदर्श घ्यायचा, तर त्यांचा हा जो दासबोध आहे हा जर आपण आपल्या जीवनात अंगीकारला तर निश्चितपणे आपण त्यांच्या दिलेल्या मार्गावरून खूप चांगल्या प्रकारे आपल्या या आयुष्याची वाटचाल करू शकू. धर्मविचार, देशविचार, देवविचार खूप चांगल्या प्रकारे सांभाळू शकू असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे जर आपल्याला आजही समर्थ विचार अनुकरण करायचा असेल, आपल्या जीवनात प्रतिबिंबित करायचं असेल, तर मला वाटतं प्रत्येकाने हा दासबोध नावाचा हा जो मार्गदर्शक नंदादीप समर्थ आपल्यासाठी ठेवून गेलेले आहेत त्याचा अभ्यास जरूर करावा आणि समर्थांचं जे चरित्र आहे त्याच्यावर चिंतन करावं. समर्थांच्या चरित्राला एक प्रकारचं महत्त्व यासाठी आहे की आधी केले आणि मग सांगितले. त्यामुळे त्यांचं चरित्र, त्यांचं जीवन हे संपूर्णतः अनुकरणीय आहे असं मी म्हणेन. आणि आज मला हा जो श्री समर्थ रामदास स्वामी चरित्रचिंतन हा विषय देण्यात आला, तो विषय मी श्री समर्थांच्या कृपेनं पूर्ण झाला असं जाहीर करेन आणि माझ्या व्याख्यानाला इथे पूर्णविराम देईन. जय जय रघुवीर समर्थ.